आता बघूयात एक्झिट पोल वरून जे दावे प्रतिदावे केले जात आहेत त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील हा जनतेने आम्हाला दिलेला आकडा आमच्या मनाचा नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास। मवियाला राज्यात 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात मवियाला 40हून अधिक जागा मिळणार तर देशात इंडिया आघाडीला 300च्या पुढे जागा मिळणार, नाना पटोलेंचा दावा। एक्झिट पोलमध्ये काहीही आलं तरी आम्ही 400 पार जाणारच, नितेश राणेंचा विश्वास। इंडिया आघाडीतील कोणालाच राहुल गांधींवर विश्वास नाही, राणेंचा निशाणा। 72 तासांच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा, उदय सामंतांचा इंडिया आघाडीला खोचक टोला। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, 32 जागा मिळतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। तर विधानसभेला 2 पक्ष विलीन होतील, चव्हाण यांचं पुन्हा एकदा वक्तव्य। समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत, निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा। 2 लाख मतांच्या फरकाने आपलाच विजय, लंकेंचा दावा। सर्व्हेवर विश्वास नाही, मविया 31 पुढे जाईल तर इंडिया आघाडीला 295च्या आसपास जागा मिळतील, भाजप राज्यात आणि देशात 100% कमी होणार, अंबादास दानवेंचा दावा। माढ्यातील जनतेवर माझा विश्वास, माझा विजय निश्चित, राज्यात मवियाला 30 ते 32 जागा मिळतील, धैर्यशील मोहिते पाटलांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया।